ते मुद्दे जे आहेत आपले ते विकासाचे मुद्दे आहेत, कामाचे मुद्दे आहेत. आपण काम या अगोदर केलेलं आहे, आपण काम दाखवलेलं आहे, त्याचे सर्टिफिकेट द्यायची बिलकुल गरज नाही आहे. पण मग असं होत असताना आपल्या गावातनंच आपल्याला जर का असा मोठा फटका बसत असेल तर निश्चितच ही एक खच्चीकरण झाल्यासारखी बाब आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि आगामी काळात या गोष्टीला काउंटर करण्यासाठी काय काय उपाययोजना तुम्ही शोधलेल्या आहेत? नाही, त्याच्यामध्ये असं झालं, आपण म्हणतो ना प्रामाणिकपणा अति असला की त्रास होतो. तर माझ्या गावात मी चुकीचे कामं काहीच केले नाही, करूही दिले नाही, चुकीचे कामं करू दिले नाही किंवा कोणावर माझ्याकडे सत्ता आहे म्हणून अन्याय देखील केला नाही. गावामध्ये पारदर्शकता मी या ठिकाणी आणली. मग त्याच्यामुळे काय झालं, जे पैसे घेणारे लोक होते, ज्यांचे पोटच पैसे घेऊन भरत होते, जसं की 4-10 विहिरीच्या फायली जमा करायच्या, त्यांच्याकडून 5-5 हजार 10-10 हजार जमा करायचे. 40-40 वर्षापासून जे प्रस्थापित लोक होते त्यांचं राजकारण माझ्यामुळे एका वर्षात संपून गेलं. एका वर्षामध्ये गावामध्ये जवळपास 3-4 कोटीचे कामं केले, 2 वर्षामध्ये 9 कोटीचे कामं केले. आणि मला सरपंच होऊन आता आपण म्हणतो भास्कररावजी पेरे असतील, पोपटराव पवार साहेब असतील, 30-30, 40-40 वर्ष, 20-20 वर्ष ते सरपंच राहिले. माझा कार्यकाळ बघा साहेब, तुम्ही 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रामाणिकपणाचं एक उदाहरण मी त्या ठिकाणी उभं केलं. त्याच्यामुळे ज्या लोकांच्या पोटावर पाय पडला, माझ्या गावातला एक माणूस या खिशामध्ये भाजपचे पैसे घेऊन फिरत होता, या खिशामध्ये काँग्रेसचे पैसे घेऊन फिरत, आणि समोरच्या माणसाला यांचा भाजपचा देत असेल तर भाजपचे पैसे घे, काँग्रेसला देत असेल तर काँग्रेसचे घे, सावळील करू नको. कारण त्यांच्या माझ्यामुळे, माझ्या कामामुळे, माझ्या पारदर्शकतेमुळे त्यांच्या पोटावर पाय पडलं. असे 7-8-10 सगळी टोळी ती एक झाली आणि त्यांनी त्या उमेदवाराला आयडिया दिली की अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी घुसा, आणि त्यात तो एक आपला फॅक्टर केवळ पाडण्यासाठी म्हणून खूप जास्त प्रयत्न झाले का? पाडण्यासाठी. ठीक आहे, विजयी करा म्हणणाऱ्यांची संख्या ही प्रचंड होती, पण पाडण्यासाठी जे उपद्रवी मूल्य कामाला आले. माझी खासदार रावसाहेबजी दानवे यांनी सभा घेतल्या. अच्छा. यांनी फोन केले, यांनी उमेदवाराला विविध पद्धतीची जी मदत असते ती सगळी मदत पुरवली. अनुराधाताई चव्हाण ज्या आमदार आहेत त्यांनी देखील पूर्ण ताकद लावून दिली. साम दाम दंड भेद. एखाद्या कार्यकर्त्याने स्टेटस जरी ठेवलं तर त्याच्या घरी जाऊन बसायचं, त्याला स्वतः अतुल चव्हाण फोन करायचे, त्यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आल्यात. आता हे राजकारणामध्ये अधिकाऱ्याने किती पद हस्तक्षेप करायला पाहिजे याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे, त्याला अजून वेळ आहे, आता पुराव्यानिशी मी बोलेल. मग फोन करायचे. एखादा कार्यकर्ता सामान्य नवीन घरातील तरुण असेल, त्याच्या मागे 5-25 लोक असेल, त्याला कसं दाबायचं, त्याला आमिष द्यायचं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, नाहीच काय आवरला तर भावकीतून बाहेर टाकून द्यायचं. असे एक ना अनेक फंडे या अनुराधाताई चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांनी वापरले. त्या मानाने काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे साहेब यांनी जास्त काही लक्ष घातलं नाही किंवा त्यांनी येऊन बघितलंही नाही. मात्र या लोकांनी खूप जास्त प्रमाणात युतीच्या सीट असलेल्या सहकार्याला धनुष्यबाणाच्या पाडण्याचा एवढा प्रयत्न केला. त्याचे परिणाम त्यांना असे दिसत होते की हे लोकसभा लढलेलं आहे, इथं जर निवडून आलं तर पुन्हा लोकसभा आहे, पुन्हा लोकसभेला लढेल, नंतर पडलं तर पुन्हा विधानसभा आहे, पुन्हा विधानसभेला लढेल, त्याच्यापेक्षा त्याला इथंच पाडा. मंगेश साबळे विजयी झाले असते तर सगळ्यात जास्त धोका विधानसभेला आणि लोकसभेला कुणाला जाणवत होता बरं? नाही, विजय, मी तर शपथच खाल्लेली साहेब, तुम्हाला मी वारंवार सांगतो, एकही निवडणूक सोडणार नाही. ग्रामपंचायत लढलो, सोसायटी लढलो, लोकसभा लढलो, आता विधानसभाही लढलो, आणि आता जिल्हा परिषदही झाली. आता पुन्हा विधानसभा आहे, पुन्हा विधानसभा लढू, थांबायचं नाही. कारण की निवडणूक ही एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्याच्यातून सामान्य गोरगरीब कष्टकरी समाजाचं आयुष्य बदलू शकतं. एखाद्या वेळेस भरतो बरं का, एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या देवाला नारळ फोडलं तर तो देव तुम्हाला पावेल की नाही हे सांगता येत नाही. पण तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं तर तुमचं नशीब फळफळेल हे मात्र नक्की आहे. ही संविधान